पुढच्या दिवशी आपला ब्लॉग डायरेक्ट रात्री पाणीपुरी खाताना स्टार्ट होतो. पाणीपुरी खाऊन आम्ही गेलो बानेरच्या झुडिओ मध्ये. आपण ऑब्व्हियसली रिक्षामध्येच गेलतो. जमायला ऍज युजल आपल्याला रिक्षामध्ये व्हीआयपी सीटच भेटलं होतं. मग मस्त पैकी ट्रॅफिक वगैरेला पार करून आम्ही बानेरच्या झुडिओ मध्ये पोहोचलो. भाई मी बघितलेलं आतापर्यंत सगळ्यात मोठं झुडिओ होते. जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा मोठं झुडिओ माहिती असेल तर मला कमेंट मध्ये सांगा. मस्त पैकी विनाकारण झुडिओला चक्रा मारल्या आणि पुढच्या दिवशी सकाळी अंजली दीदींचा कॉल आला. म्हणली की लवकर या रूमला आज पावभाजीचा बेत आहे. मग काय लगेच 0 मिनिटात त्यांच्या रूमवर तुम्हाला सांगतो 1 नंबरची पावभाजी बनवली होती ह्यांनी. एकदम स्वादिष्ट चविष्ट. मग त्याच दिवशी रात्रीच्या वेळी अथर्व भाऊंची एंट्री झाली. मग काय लेट नाईट मूवीची प्लॅनिंग ठरली. मग लगेच हिंदवडीच्या ई-स्क्वेअरला जाऊन आपली मराठी मूवी जारांचे तिकीट बुक केले. माझ्या हेटर लोकांना अंजलीने इथं सुपरमॅन पंच दिलाय बघा. हे मृतात्म्यांनो, आम्ही तुम्हाला आवाहन करतो आहोत. तुम्ही या, तुम्ही या, तुम्ही या. भाई मूवी इतकी काय भारी नव्हती बट बघण्यालायक होती. तुम्ही बघू शकता केरनी बद्दल इन्फॉर्मेशन वगैरे दिली ह्या मूवी मध्ये. मूवी वगैरे बघून आम्ही रिटर्न रूमला गेलो. पुढच्या दिवशी अंजलीची 1970 काळातली स्कूटी नीट करायला टाकली. मनानेच रेस न करता पुढे जात होती ही स्कूटी. खतरनाक विंटेज स्कूटी आहे रे भाई. या राधा चौकात एक मरणाची ट्रॅफिक असते बघा दररोज. त्यातली त्यात ही तर रात्रीची वेळ. मस्त पैकी इव्हिनिंगच्या वेळी आम्ही चालत चालत रूमवर जाता जाता म्हणलं ड्रॅगन फ्रूट घ्यावं. म्हणलं महाग होतं. मग म्हणलं चला गप घुमाने आपल्या आपल्या रूमवरच. गाइस अभी बर्तन में ही खा रहे क्योंकि हमारे पास बर्तन ही नहीं है. बर्तन ही नहीं है. जर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करून मला फॉलो करून घ्या. धन्यवाद.